कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नका मारू त्याला, साई नका मारू, साई गणी नका मारू, गणी गणी बाळा काय झालं? हे बघ तू घरातच आहेस, काय बी झालेलं नाही। बा ना मी हाव तुझ्याजवळ, तू 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 झोप बघू, झोप शांत झोप, शांत हो। बा काय वय आहे त्या पोराचं? ह्या वयात काय काय बघितलं त्याने? त्याच्या मनावर काय आघात झाले असतील त्याचं त्यालाच माहिती। लय सोसलं माझ्या लेकरानं। बा तू नको काळजी करू, आपण आहोत ना गणीजवळ, होईल समजा व्यवस्थित। हा, आणि ते डॉक्टर साहेब म्हणत होते की त्याला सावरायला अजून वेळ लागेल। खोटं बोललीस माझ्याशी, तुला मैत्रीण म्हणायची सुद्धा इच्छा नाहीये पारू, उतरलीस तू माझ्या मनातून। पारू प्लीज बंद कर तुझी ही नाटकं, मी तुला एकदा सांगितलंय, मला तुझा तोंडही बघायचा नाहीये। बा मी काहीतरी सुचवू का? बोल। नाही म्हणजे बघ, तुला कसं पटतंय नाही पटत तू सांग मला। म्हणजे समजा मी अन गणी थोडे दिवस गावाकडे जाऊन राहिलो तर गणीला त्याचे मित्र भेटतील, हवा पाणी बी बदलल आणि त्याच्या तब्येतीत बी सुधारणा होईल। आणि बा लई दिवस झाले गेलो नाही गावाकडं, म्हणलं जाऊन येतो। नाही, तू म्हणतेस ते बरोबर म्हणतेस, पण कसं आहे ना पारू, तुला आणि गणीला गावाकडनं इथं आणताना लय स्वप्न बघितली होती। एखादा चांगला मुलगा बघून तुझं लग्न लावावं, गणीला चांगल्या शाळेत मोठ्या कॉलेजात घालायचं। पण कसलं काय, आपल्या गरीब माणसांची स्वप्न अशी सहजासहजी पूर्ण होतात का काय? पारू तू प्लीज जा इथून, मला तुझा चेहराही बघायचा नाहीये। बा तू नको ना इतका विचार करू, सध्या तरी गणी लवकर बरा होणं गरजेचं आहे। आणि तसं बी माझं बी मन नाही लागत इकडं। त्यामुळं गणी आणि मी जातो ना थोडे दिवस गावाला। ठीक आहे, जसं तुला योग्य वाटेल तसं। बा तू झोप। हा, तू बी झोप। आदित्य सर, आता नाही बघावं लागणार तुम्हाला माझं तोंड। इतका वेळ झाला मी हा ब्लेझर शोधत होतो, पण मला नाही सापडला। तुला लगेच सापडलं का? पारू तुझ्याशिवाय खरंच अवघड आहे माझं। थँक्यू। श्रीकांत सर, हे घ्या, द्या। ही तुमची औषधं। थँक्यू। आणि तुम्ही कवा लक्षात ठेवणार आहात ते समजा? कसं आहे ना पारू,
जोपर्यंत तू या घरात आहेस ना तोपर्यंत तरी कुठलीही गोष्ट लक्षात ठेवायची मला गरज नाहीये. म्हणजे आता मला प्रिया मॅडमना तुमच्या औषधांच्या येळानं कुठली औषधं आहे सांगून जावं लागेल. का तू कुठे चाललीस आता? काय? कोण कुठे चाललंय मला सुद्धा कळू द्या. बघ की ही पारू कुठेतरी चालली म्हणे. कुठे? कशी अचानक कुठे चालली आहेस? पारू काय ग? देवी आई, मीच म्हणलं थोडे दिवस गावाकडे जाऊन यावं. का? हे जादूगार, तू कुठे जायचं नाही, काही बोलू नको यार. अचानक गावाकडे काय झालंय? आई ते देवी आई, गणीसोबत जे काय बी झालं आहे त्यामुळे त्याच्यावर लई परिणाम झाला आहे. तब्येत बी सारखी बिघडते त्याची. रात्रभर झोपत नाही नीट. आणि म्हणजे असं काहीतरी बडबडत उठतो झोपेतनं, घाबरल्यासारखा असतो. म्हणून म्हणलं जरा हवा पाण्यात थोडासा बदल येईल म्हणून गावाकडं घेऊन जावं त्याला. आणि लई दिवस झाले मी बी गावाकडे गेले नाही, म्हणून म्हणलं जाऊन येते. पारू, गेल्या काही दिवसात आपल्या सगळ्यांवरच संकट आली आणि आपण सगळे एकत्र होतो म्हणून निभावून नेलो. आत्ता कुठे गोष्टी मार्गावर येत आहेत. ती लोगोमधली मुलगी सापडली आहे, शाळेचं काम सुरू करायचंय तुला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्यासाठी मुलगी शोधायची आहे. आणि या सगळ्यात आत्ता आपण सगळ्यांनी एकत्र असणं जास्त गरजेचं आहे. हे सगळं चालू असताना मध्येच कुठे गावाकडे जायचं काढलंस तू? मी नाही जाऊ देणार तुला गावाला. नाही देवी आई, असं बोलू नका. हे बघा, आपल्या कंपनीचं काम असेल ना तेव्हा येईन मी परत, पण आता मला अडवू नका. मला जाऊ द्या प्लीज. नाही 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 पारू, तू घरात नसलीस ना की घरातला कोपरा सुना सुना वाटायला लागेल ग. शिवाय देवापुढची सजावट कोण करणार? श्रीकांतच्या गोळ्या, किचन मधला मेन्यू, माळी दादांना द्यायच्या सूचना, हे सगळं कोण करणार पारू? उगाचच काय हट्ट लावलायस हा? एक्झॅक्टली. आणि हे बघ पारू, तुला जायचंय ना तू जा, पण ऍटलीस्ट आम्हा सगळ्यांना पटेल असं कारण तरी देऊन जा ना. हा नाही, मला माहितीये तू का चालली असते. मी म्हणलं देवी आई, गणीला जास्त गरज आहे तिकडं जायची. आणि तसं बी गावदेवीचं दर्शन घ्यायचंच होतं मला. ते दर्शन घेऊ, आशीर्वाद घेऊ. मी येईन परत येईन मी इकडं. ठीक आहे, मी तुझ्या श्रद्धेच्या आड येणार नाही. आणि काय माहिती, कदाचित तू परत येईपर्यंत आम्ही आदित्यासाठी एखादी चांगली मुलगी सुद्धा शोधली असेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.